चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल स्वराज मात्रे, दुसऱ्या बाजूला सचिन काटकर, अशी एक जंगी लढत। दोन दिग्गज खेळाडूंमध्ये सुद्धा ही लढाई खरं तर अनेक क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। सेकंड मॅच लावते सुरुवात आजच्या दिवसामधील पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला करूया सुरुवात आपण। पहिलं षटक घेऊन गोठिवली संघाकडून सज्ज होईल स्वराज मात्रे। एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमचा गोठिवलीची ओळख आहे स्वराज, आणि तो सज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेट। पहिलं षटक घेऊन पहिला बॉल। सलामीची जोडी आपण पाहतो, एका बाजूला सचिन काटकर आणि त्याच्या बाजूला नॉन स्ट्राइक एंडला कल्पेश आहे। स्वराज विरुद्ध सचिन, दोन खेळाडू मधलीच ही लढाई जणू आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्वराज पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये ऑन ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेनं सुंदर आणि धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते अंबापाडा टीमची चौकारानं। दिग्गज खेळाडू आहेत सचिन काटकर सुद्धा पाहायला गेले कित्येक वर्ष, मात्र हे नाव मुंबई टेनिस क्रिकेट मधलं नेहमीच आदरानं घेतलं जात आहे। यावेळेस मात्र टॅप केलं बॉलला, समोर खेळाचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झाला नव्हतं, त्यामुळे कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवात चांगली झाली, धावसंख्येचा श्री गणेशा खरं तर चौकारानं झालाय आणि एक आत्मविश्वास सचिन काटकरला सुद्धा मिळाला असेल त्या फटक्यानंतर। परंतु स्वराज सुद्धा पाहायला गेलं तर दिग्गज खेळाडू आहे, कटकडाचा प्रयत्न पाहूया। हा चेंडू कट झाल्यानंतर गलीमध्ये गेला होता, सिंगल त्या ठिकाणी मिळेल। एकेरी धाव टीमची टोटल 5 वर जाऊन पोहोचले। स्वराज अतिशय शांत असा खेळाडू आहे, परंतु अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर या खेळाडूला सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। नवी मुंबई मधील खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ऍज आयकॉन खेळत असताना अनेक ओपनच्या टुर्नामेंट्स सातत्याने मात्र खेळाडू खेळत असतो, आणि त्याचमुळे खरं तर ज्याच्यावर बराच अंशी निर्भर राहतो तो गोठिवली संघ। जय माता दी गोठिवली। कल्पेसाठी हा चेंडू यावेळेस आउटसाइड टॉप स्टंप फुल लेंथ होता, ओळखता चालला नाहीये इकडे, मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू। पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, परंतु तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक पाहायला मिळते ते स्वराज मात्र या गोलंदाजाकडून। सुंदर गोलंदाजी कल्पेश आहे, कारण व्हेरिएशन्स आहेत खरं तर स्वराजकडे, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्यासाठी तो माहीर आहे। थोडासा शॉट केला होता, दिशा भरकडले, व्हाईट बॉलचा इशारा आलाय, पण ते म्हणतो कोईसर इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड 6 वर 6 ऑन अ बोर्ड। पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, पहिलं षटक स्वराज मात्रेकडून। ओ यावेळेचा चेंडू टप्पा पडला, थोडा खाली राहिला, इकडे मात्र पाहत बसला कल्पेश। सुरुवातीला त्याला असं वाटलं असेल की चेंडू कदाचित बाहेरून जातोय, त्यामुळे कोणताही अटेम्प्ट झालेला नाहीये आणि बॉल बरोबर आतमधून निघून गेलाय। ही खासियत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो, आणि त्याचमुळे त्याची गोलंदाजी खेळणं इतकंही सोपं नसतं। ओ चेंज ऑफ पेस होता, इकडे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हता, मिडऑनच्या वरतून चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेनं। 4 धावांकरता कल्पेशच्या बॅट मधून पहिला चौकार।
10 धावा पाहायला मिळतात. हर्षन येतोय. हर्षन पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. तो पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिलाच बॉलवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर आपण सरळ विचार केला तर थोडंसं सावधानतेने खेळताना दिसले दोन्ही बॅटर. परंतु सचिन काटकर फार मोठे नाव आहे आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. अगदी पाहायला गेलं तर त्याच्यासाठी सुद्धा लोकल प्लेयर आहे, त्यामुळे घरचंच मैदान म्हणावं लागेल. गोलंदाज हर्षन तयार. हो, यावेळेस हा चेंडू लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस आला, थोडीशी उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. हर्षन त्याला सुद्धा प्रभावित केले. हर्षन सुद्धा बऱ्याच वेळेला कधी कधी 2-2 षटक 5 ओव्हरमध्ये टाकताना आपल्याला दिसतो. कधी कधी स्वराज एकच षटक टाकतो, परंतु हा गोलंदाज कधी कधी 2 षटक टाकताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय. त्यामुळं प्रभावित करत असताना अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं चमकदार कामगिरी मात्र केली. इकडे फुल टॉस होता, स्वीप शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉलिंगच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. आहे सचिन काटकर यांच्या बॅट मधून आणि सचिन काटकरचं मैदानावर राहणं फार गरजेचं आहे. बॅट्स मागवल्या गेल्यात. हा खेळाडू जेवढा जास्त वेळ खेळपट्टीवर राहील तेवढाच जर विचार केला तर केसीसी अंबापाडा संघाची धावसंख्या अद्वैत 11ची वाढू शकेल. एक मोठी धावसंख्या मात्र रचू शकेल. की प्लेयर आहे खरं तर या टीमचा. हर्षनचा बॉल बॅकफुटवरून कट केला, बीट केलाय गलिश फिल्डरला. बॉल थर्ड मॅन बॉलिंगच्या दिशेनं 4 धावांकरता यावेळेस मात्र आणखीन एक चौकार. शेवटपर्यंत चेंडूवर नजर असते हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे खरं तर. आणि आजपर्यंत अनेक मैदानावर सचिन काटकरचा खेळ आपण पाहिलाय. ओ समोरच्या दिशेला इकडे मात्र गोलंदाजाला बीट केलाय. व्हेरी स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. लगातार 3 चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 22 वर जाऊन पोहोचलाय धावफलक. 10 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 3 चौकार आले. 12 धावा मागच्या 3 बॉलमध्ये हर्षन पाटीलने दिल्यात. काटकर यावेळेस मात्र बीट केलाय कव्हर पॉइंटला. बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. सलगचा 4था चौकार. मात्र धावफलक पुढे लोटत असताना सचिन काटकर आपल्याला पाहायला मिळतोय. 26 रन्स ऑन बोर्ड. हर्षन पाटीलचं हे षटक मात्र थोडंसं महागडं आता मात्र गोटिवलीसाठी. ओ यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, शफल झाला होता. हुक शॉट पाहायला मिळतोय. बॉल लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. सलग 5वा सचिन काटकरच्या बॅट मधून वादळ पाहायला मिळतंय. मनोरंजन करत असताना सगळ्याच खेळाडूंचं.
पाच चौकार आणि या 5 चौकारांना हर्षन पाटीलच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20. 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. अद्वैत 11 केसीसी आंबापाडा संघ 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं बिनबाद 30 दमदार सुरुवात मात्र पेश केले. त्यामुळे पुन्हा एकदा स्वराजला यावं लागलंय. स्वराज मात्र तिसरं षटक मात्र टाकेल. आता थोडंसं कंट्रोल करावा लागेल जयमाता 11 कोटिवली टीमला, कारण इकडे मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेट जर मिळाली नाही तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल, कारण ज्या पद्धतीने मात्र घोडदौड सुरू आहे, ज्या पद्धतीने वारू उधळलाय आंबापाडा टीमचा. ओ बॉल थोडा खाली राहिला. कटकण्याचा प्रयत्न. स्वराजचा मागच्याही ओव्हरमध्ये असेच काहीसे 2 चेंडू पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे थोडस सरप्राईज झाला होता मागच्या ओव्हरमध्ये कल्पेश. इकडे सुद्धा तेच घडले, परंतु हे षटक मात्र थोडस सावधानतेने खेळावंच लागेल, कारण समोर सुद्धा दिग्गज गोलंदाज आहे आणि कोणत्याही सिच्युएशनला ज्या पद्धतीने मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा गेल्यात, या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल जरूर गोटिवली संघाकडून पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा तोच फुटवर्कचा अभाव प्रामुख्याने जाणवतोय. या जागेवरूनच कटकण्याचा प्रयत्न. कदाचित कल्पेशच्या डोक्यामध्ये हेच असेल की सचिन काटकरला मला सिंगल काढून द्यायची आहे, स्ट्राईक रोटेशन हवा आहे. थोडासा कॉन्फिडन्स लूज वाटतोय आणि त्याचमुळे इकडे मात्र स्वराज मात्रेचे पटकन 2 निर्धाव चेंडू. ओ बॅकफुट वरून पूल करण्याचा प्रयत्न. समोर चेंडू थांबवला होता कव्हर्सला, परंतु फेकी मात्र वेळेमध्ये होऊ शकलेली नाहीये. सिंगल प्राप्त होईल. एक धाव टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 31 आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड नाव. सचिन काटकर पाठीमागच्या 5 बॉलमध्ये 5 चौकार मारण्याचा पराक्रम केला या खेळाडूंना आणि सगळ्यांचं लक्ष मात्र याच चेंडूवर असणार आहे. इकडे मात्र आज माहुलच्या मनोरंजन मैदानावर इकडे ज्या पद्धतीने मनोरंजन केलंय सचिन काटकर, टेनिस क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला एक मोठा विक्रम आपल्या नावावर लावून घेण्यास तयार आहे का? ओ यावेळेस रिव्हर्स स्वीप पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बॉडीलाईनच्या दिशेनं आणि पाहूया काय घडतंय. चौकार सलगचा 6वा चौकार. एकदा जोरदार टाळ्या सचिन काटकर साठी. सलग 6 चौकार. बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा महापराक्रम आज मात्र माऊच्या मैदानावर सचिन काटकरच्या नावे. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकवरून स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. काटकरच्या बॅट मधून षटकार. काटकर 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 आता मात्र हे नाव वेगळ्याच पद्धतीने चर्चेत आलंय. अगदी शांत राहून मैदानामध्ये गोलंदाजांना अक्षरशः झोडपलंय आणि म्हणूनच आंबापाडा संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने विकसित होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्या त्या 3 षटकांच्या अखेरीस बिनबाद 41 धावा. 41 विदाउट लॉस. थोडस टेन्शन आता मात्र जय माता दी गोटिवली संघाच्या स्क्वॉड मध्ये, कारण आतापर्यंत यश प्राप्त झालेलं नाहीये, विकेट मिळालेली नाही आणि दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं खेळलाय आज सचिन काटकर, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 7 चौकार 6 षटकार, जवळजवळ स्कोर कार्ड आपण त्याचा पाहिला तर 35 धावा, ज्याच्यामधून 34 धावा फक्त चौकार आणि षटकाराच्या मदतीने प्राप्त केल्यात. म्हणजे संपूर्णपणे एक हाती वर्चस्व आतापर्यंत या पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये राखलंय ते सचिन काटकरला. आणि या 2 षटक जर अजून खेळपट्टीवर उभा राहिला तर नक्कीच ही धावसंख्या तुम्हाला 65-70च्या आसपास पाहायला मिळू शकते. परंतु एका बाजूला विचार केला तर गोटिवली संघाला आता मात्र या 2 षटकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. मच नीडेड ब्रेक थ्रू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी वाट पाहतात सलामीची जोडी फोडण्याचे प्रयत्न मात्र केले जातात. तर पाण्याची मागणी केली मैदानामध्ये.
41 41 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला आहेत केपटीवर, ज्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय तो सचिन काटकर या फलंदाजानं. मुंबई म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, सगळ्यात जास्त क्रिकेट खेळलं जातं मुंबईमध्ये. आणि आज खरं तर मुंबई नगरीमध्ये फार मोठी स्पर्धा आपल्या समोर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी अजूनही पहिल्या इनिंग मध्ये, परंतु 4थ्या षटकामध्ये पाहूया गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय हितेश पाटील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र प्राप्त होईल. तो विकेट तर प्राप्त झाले या ओव्हर मध्ये. हितेश पाटीलला पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाली. जय आलाय, आणखीन एक विस्फोटक फलंदाज. ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. फटका समोर अगदी पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये समोर कव्हर पॉइंटला पडला हा चेंडू. कोणी क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी, त्यामुळे सेफली लँड झालाय, रन्स मिळाली. आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिला तर 44 धावा आहेत आदिवेत 11 केसीसी अंबापाडा या संघाच्या, ज्याच्यामध्ये महत्वाची भूमिका सचिन काटकरनं निभावले. आणि त्याच खेळाडूकडून एक लॉंग इनिंगची अपेक्षा मात्र बाळगून असेल. याच मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम या खेळाडूने केलाय. लेफ्ट आर्मनं गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे इकडे मात्र रिव्हर्स स्वीपचं हत्यार उपसलं होतं, परंतु बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. त्यामुळे थोडीशी डोकेदुखी मात्र ठरले. चेंज मात्र जे माता गोठिवली संघाचा हितेश पाटील कुठेतरी थोडंसं धावसंख्येला कंट्रोल करण्याचं कार्य सध्याच्या घडीला करत असताना चांगला बॉल फुल लेंथ होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. मेडॉनच्या दिशेमध्ये चेंडू ढकललाय. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होतोय आणि हे हवं होतं खरं तर स्वराजला सुद्धा. एक चांगलं षटक हवं होतं. कुठेतरी जो रिदम पकडला होता अंबापाडा टीमनं, त्या रिदमला तोडण्याचं काम मात्र केलंय ते गोलंदाज हितेश पाटीलला. आणि म्हणूनच हा चेंज सध्याच्या घडीला गोठिवलीसाठी मात्र लाभदायक सिद्ध होत असताना पाहायला मिळतोय. समोर लेफ्ट बॉलर आणि त्यामुळेच जय कोहलीला थोडीशी बढती देण्यात आली. ओ बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघून सरळ विकेट किपर कडे पोहोचलाय. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये ज्या ठिकाणी मात्र संपूर्ण फलंदाजांचा दबदबा होता आणि तोच दबदबा मोडीत काढण्याचं कार्य सध्याच्या घडीला हितेश पाटील या गोलंदाजानं मात्र केलंय. सुपर डुपर बॉलिंग. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया त्या ठिकाणी बॅकअप पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. सिंगल प्राप्त होईल. कमालीचं षटक यावेळी जय माता गोठिवली संघाकडून फिनिश करत असताना हितेश पाटीलनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या अवघ्या 5 आणि त्याचमुळे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 46 धावा, 46 रन्स आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल, त्यामुळं कुठेतरी सुरुवातीला 65-70 पर्यंत ही धावसंख्या जाईल असं वाटत होतं, परंतु थोडासा लगाम दिलाय. थोडं स्पीड अप करत राहा. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या.
स्पर्धा वेळेमध्ये आपण सुरुवात केली होती, परंतु ज्या पद्धतीनं आतापर्यंत इनिंग्स व्हायला हवी होती, खरं तर इतक्याला दुसऱ्या मॅचची सेकंड इनिंग अर्धी व्हायला हवी होती, त्यामुळे तो थोडासा उशिराने चाललोय. तर एक सुप्रसिद्ध युट्यूबर रील स्टार सिद्धेशजी बोबडी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर महाराष्ट्रामधील अनेक जण खरं तर त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचे रील्स आम्ही सुद्धा पाहतो. अगदी रोजच असं बढावं लागेल. आम्ही सुद्धा एक सबस्क्रायबर आहोत त्यांचे. तर त्यांचं सहर्ष स्वागत आहे मनोरंजन मैदान माहुलच्या मैदानावर. आपलं हार्दिक असं स्वागत. यावेळेस मात्र टॉप एज लागले. बॉल हवेत आहे, पॉइंटला संधी आहे आणि झेल टिपलाय. सेकंड विकेट डाऊन. बाउन्स बॅक पाहायला मिळतोय जय माता दी गोटिवलीचा. कम बॅक करत असताना 46 वर दुसरा हादरा. तेजस ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय काऊकर बॉडीलाईनच्या वरतून. 6 धावां करतात. दे धक्का घे चक्का. अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होता. सनाद्वत 11 केसीसी आंबापाडा. आल्या पहिल्या चेंडूवर तेजसचा धमाकेदार फटका. चांगला बॉल होता. फुल लेंथ यावेळेस यष्टांच्या समोर साधलाय. लाईक बिफोर द विकेट. पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्याच बॉलवर तेजसची मात्र वापसी पाहायला मिळते. अनदर विकेट डाऊन. $52 52 धावा धाव फलकावर. शेवटचा षटकाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. राऊंड स्टंप्सना हा चेंडू. इकडे मात्र पाहूया. अंडरआर्म थ्रो करण्याचा प्रयत्न विकेट कीपर करीबी होता, परंतु बाईचा इशारा. इकडे मात्र पंचाचा येत असताना एक रन कंप्लीट झाले. सिंगल रन. स्कोर मूव्स टू 53 नाव. 53 धावा धाव फलकावर. रुणालला आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये धावा होत्या, याच इनिंग मध्ये 6 बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम मात्र जरूर पाहायला मिळाला होता. 41 रन्स होत्या पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. यावेळेस ऑन साइड लाडबा बॅट ना उत्तुंग गगनभेदी षटकार. कमालीची बॅटिंग केली ती सचिन काटकरनं आतापर्यंत. डाउन द ग्राउंड आणि आता ह्यूज वन. समोरच्या दिशेला ठोकलेला आणखीन एक गगनचुंबी षटकार.